नाशिकच्या तपोवन पंजर परिसरातील केवडी वन येथील कृषी गोसेवा ट्रस्ट समोर एका बॅगेत महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ही घटना 16 जून रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली। मिळालेल्या माहितीनुसार केवडी वन परिसरात एका सफाई कर्मचाऱ्याला रस्त्याच्या कडेला एक संशयास्पद बॅग आढळून आली। बॅग उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये एका महिलेचा मृतदेह असल्याचे समोर आले। घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे। मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिचे वय अंदाजे 38 ते 40 वर्ष असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। महिलेचा मृत्यू नेमकं कशामुळे झाला, ही हत्या आहे की अन्य काही कारण याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतर होणार आहे। तपोवन सारख्या वर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। वृत्तसंकलन विभाग, पंचवटी, नाशिक। आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान सफाई कामगार जे आहेत त्यांनी डायल 112ला कॉल केला। एक बॅग आहे त्याच्यामधून स्मेल येत आहे। त्याच्यावर आमचे बीट मार्शल या ठिकाणी आले। त्यांनी चेक केलं की एक्झॅक्ट काय आहे। त्यांनी पाहिल्यानंतर त्यात मानवी बॉडी असल्याचं त्यांना संशय आला। त्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड यांना पाचारण केलं। बॉडी ओपन केली असता ती सदरची बॉडी ही महिलेची असल्याचं दिसून आलं। सध्या या महिलेची ओळख आहे का? ओळख अजून पटलेली नाहीये। सदरची बॉडी ही पीएम साठी पाठवण्यात आलेली आहे। साधारण त्या महिलेचं वय काय असतं? 30 ते 35 वय अंदाजे। भाई तुम्ही इथं आलेला होता, नेमकी काय घडलेलं होतं? कुठली सुट्टी त्यात काय होतं, काय घडलं? सकाळी 8:30-9च्या दरम्यान इकडं झाडू मारत होतो। झाडू मारता मारता बॅग दिसली तिकडं, अनोळखी म्हणून मला वाटलं, संशय आला, वास मारत होता त्या बॅगेचा। तर मी पाहिलं तेवढ्याच्यात त्या बॅगेचा फोटो काढला। पहिले आमच्या सुपरवायझरला कॉल केला। सुपरवायझरला कॉल केला तर ते आले, सुपरवायझर आले, बघितलं तेवढ्याच्यात। मग त्यांनी आमचे मस्के साहेब म्हणून होते ग्लोबलचे, त्यांना फोन केला। मग त्यांनी आम्हाला कॉल करायला लावला 112 नंबरला। 112 नंबरला कॉल केला, तितक्यात मग डिपार्टमेंट वाले आले। काय होती सांगा थोडं। ते तरी कम से कम बॅग आहे ना, ते बॅग होती, बॅग मध्ये गोणी मधून आहे ना बांधून ठेवलेली होती। सुटकेस महिला होती, 38 ते 40 वय साधारण। कोणी खोलली? नाही, ते ऑटोमॅटिक निशाणी होती, त्रिशूळ होता राईट हँडला, या बाजूला बांगडी होती वगैरे। हा, जखमा वगैरे काही दिसले का? जखमा नाही, असं डोकं चिमलेलं होतं असं। हा, आणि आळ्या लागलेल्या होत्या पूर्ण, असं किडे पडलेले। तुमचं नाव? सतीश कैलास घोडुंदे। काय करतो तुम्ही? मी ग्लोबलला झाडू साफसफाई कर्मचारी। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।